पीआरपी के नेता संविधान आर्मी सेना के संस्थापक अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे ने आज भुसावल में आरोप लगाया कि मेरी सुपारी देने का प्रयास किया जा रहा है। हम आम जनता का काम कर रहे हैं, इसी वजह से मेरी हत्या की सुपारी देने की कोशिश की जा रही है। आज भुसावल शहर में पत्रकारों से बातचीत करते हुए पीआरपी के नेता संविधान सेना के संस्थापक अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे ने क्या कहा, हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं। मैं हूं शाकिर मलिक, जनता की बात अब तक। पार्टी ऑल इंडिया संविधान आर्मी विविधता संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही लवकरच जगप्रसिद्ध लॉंग मार्च परनेते प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर, कार्याध्यक्ष पीआरपीचे जयदीप भाई कवाडे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मित्र पक्षाचे नेते, त्याचबरोबर या ठिकाणी गृहमंत्री बीजेपीचे आमचे देवेंद्र भाई फडणवीस मित्र पक्षाचे नेते आणि अजितदादा पवार यांची भेट घेणार आहोत। कारण की या भुसावळ शहरामध्ये जेव्हापासून आमदार संजय सावकरेच्या विरुद्ध माझी लढाई, या आजी माजी आमदारांविरुद्ध माजी आमदार संतोष चौधरी विरुद्ध माझी लढाई सुरू आहे। मी जनतेसाठी लढतोय, शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार गोरगरीब बहुजनांसाठी लढतोय, परंतु माझा जीवाला धोका निर्माण झालेला आहे। माझ्या मर्डरची सुपारी, माझ्या खुनाची सुपारी, माझा मर्डर करण्याची सुपारी काही चमचे दलाल हस्तकांना देण्यासाठी हे आजी माजी आमदार या ठिकाणी असूसलेले आहे। माझा जर मर्डर करण्यासाठी तुम्ही असूसलेले असाल, माझा खून करण्यासाठी जर तुम्ही या ठिकाणी तुमचे चमचे दलाल हस्तकांना सुपारी देत असाल, तर गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची आम्ही भेट घेऊ। एसपी साहेबांची, कलेक्टर साहेबांची, एलसीबीचे इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेऊ। अरे माझ्या केसाला जरी धक्का लागला ना, तर संपूर्ण जळगाव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटेल एवढा क्रांतिकारी नेता मी आहे। मी काही बकरीचं पिल्लू नाही आहे की जगनभाई सोनवणेला धरलं आणि या ठिकाणी कापून काढलं आणि मर्डर केला। अरे वाघाचा बच्चा है, शेर उ शेर, इससे डरता नहीं हूं मैं। और तुम्हारे खिलाफ जनता के लिए अगर मेरा खून भी हो गया तो जनता के लिए, न्याय अधिकार हक के लिए मैं यहाँ पर जो लड़ाई लड़के रहूंगा और मैं पीछे नहीं हटूंगा। या लोकांची चौकशी झाली पाहिजे, आजी माझ्या आमदारांची। यांनी माझ्या संदर्भात याच्यामध्ये अजून कोणाचा हात आहे का याची देखील या ठिकाणी सुपारी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतोय। आणि या ठिकाणी जर मी जर ठरवलं, आमच्या 10 संघटनांचे कार्यकर्ते एका मिनिटामध्ये 1000 कार्यकर्ते जमा करून मी तुमच्यावरती प्रति हल्ला करून प्रति उत्तर देऊ शकतो, परंतु माझा संविधानावर विश्वास आहे, माझा कायद्यावर विश्वास आहे, म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। माझ्यासारखा गरिबांसाठी लढणारा, जनतेसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे आणि मी या ठिकाणी या अशा